तर आज आहे नागपंचमी आणि आम्ही जातोय गावात नागपंचमी कशी साजरी केली जाते हे बघण्यासाठी। तर वारू शोधतात ते, तर ते कसं काय ते आपण आता बघूया। ऐसे आम्ही नागपंचमीला गावीच आहोत, तर विचार केला जाऊन बघूया की गावाला नागपंचमी कशी साजरी केली जाते। काय शोधायला चाललोय प्रतिभा ताई पण? बोला ना। वारू शोधायला जातोय ना। हे भात शेती मस्त। हा दिसतंय यार। कोणी शोधलं वारूळ? गेल्या वर्षी तिकडे होता। हा काय, या तुम्ही पण या। सगळी या सगळे या। कुठल्या कुठल्या पानं आणतात? सगळी वेगवेगळी दिसत आहे। हा फुलं। हा सांगा जरा। नागवे, तिरडा, सोनतळी आणि हे कावळे। कावळ्याचे निळं दिसते ना, हा त्यांना कावळे म्हणतात। हा कावळ्याचे डोळे आणि भाताच्या लाया। वा, दूध दूध दूध, साखर म्हणून नैवेद्य, साखर का गुळ, गुळ। विडा ठेवायचा। तुम्ही पण या की इथे। अशा तिथे कुठे या, उभे राहा। अशा तुमचा फोटो पण घेते। तळी बघायला जायचंय। इकडे वा वा वा। किती वर्षांनी बघतोय म्हणून मुद्दा वाढली त्याने उडी मारली। म्हणजे दोन असं हे हौद पाटा। इथे खाली दाखवतो। ए वाव, ये ना। हा मस्त आहे बघ ना आपल्या घराचं। हा ना, इतक्यांदा येऊन पण कधी आलो नाही आपण। खरंच मंदिर आहे इथे। कोण नाही हा ना। कोकणातले इतके सुंदर आणि काय बोलायचं आता, शब्दच नाही। घरापासून 5-10 मिनिटाच्या अंतरावर। काय बोलता? अंधारात गणपती विसर्जनाला पण हा ना। काय भारी वाटत असेल बघायला। हो मस्त वाटतं। काय पाटाचं पाणी काय ती? अरे हो।
हे जातं पाणी वापरायला ना त्यांना? हा, शेतीसाठी. आता ते नळात आलं ना, पाणी गोड आहे एकदम. पिऊन बघू आम्ही हे पहिल्यांदा आम्ही प्यायचं पाणी डायरेक्ट. मला पण आता हे पाणी किती छान ना. हे ह्यांचं काय ते गांडूळ खत ह्या मस्त पैकी लागली. खाऊया मला. तर या आमच्या प्रतिभाताईंनी किती उत्साहाने आनंदाने मला गावातली नागपंचमी दाखवली. त्यानंतर तळी जिथे गणपतीचं विसर्जन होतं आणि अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी दाखवल्या, सांगितल्या आणि बरीच माहितीसुद्धा दिली. तर हे अगदी जवळ आहे, गावातच आहे आणि मला इतकं अद्भुत वाटलं. मी पाहून अगदी थक्क झाले. जे आपण इतर वेळी बऱ्याच ठिकाणी लांब शोधतो ते अगदी जवळ आहे हे सुद्धा समजलं. तर त्यांना खूप 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 धन्यवाद. आणि हो, बाकीच्या तायांनासुद्धा खूप धन्यवाद. मला फार छान आणि आपलंसं वाटलं. आमची पूजा बघून आणि आम्ही तळीवर पण जाऊन आलो. मला पहिला म्हणजे तळी म्हणजे हेच माहीत नव्हतं. ओंकारने सांगितलं ना की काय आहे. तुला कसं वाटलं? मस्त, एकदम जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आम्ही लहानपणी इथे वनभोजन करायला यायचो सगळ्या गावच्या मुलांबरोबर आणि त्या तळीवरून पाणी घेऊन जायचो. नॉस्टॅल्जिक फील झालं. मस्त आहे ना तिथे, एकदम असं रॉ फील आहे. हां, खूप पीसफुल आहे, रॉ आणि शांतता, झुळझुळ वाहणारं पाणी. इथे मोठं वडाचं झाड, त्याच्या खाली शंकराचं छोटंसं मंदिर होतं. एकदम वेगळीच वाईब आणि खूप मस्त, एकदम प्लीझंट वाटलं एकदम. खूपच म्हणजे दिवसाची सुरुवात आमची छान झाली. चला आता जाऊया घरी.